नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजित दिपके यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले। या पार्श्वभूमीवर त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दरम्यान दिपके यांच्या व्हॉट्सॲपवर धमकीचे संदेश मिळाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या आई-वडिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। सध्या त्यांच्या घरात कुटुंबीय राहत नसल्याची माहिती समोर आली। नवी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येते। विविध विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी तसंच नीट परीक्षेशी संबंधित मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या आंदोलनामुळे जंतर मंतर परिसरात मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळते। या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।